मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा आमचा दिवस बघा, सगळ्यांची आंघोळ झालेली आहे आणि सगळ्यांची आंघोळ कोणी करून दिली? आरू तुझी आंघोळ? ए चिमणे. तर माझ्या बहिणींनी सगळ्या मुलांच्या आंघोळी करून दिलेल्या आहेत. तर मी कधीच खालचं बाथरूम वापरत नव्हती, पण आज त्याचा यूज झालेला आहे. कारण की तिला असं वाटतं की इथेच वॉशिंग मशीन मी ठेवलेली आहे, म्हणजे ड्राय बाल्कनीलाच मी वॉशिंग मशीन ठेवली आहे, म्हणून तिला असं वाटतं की आंघोळ खाली केली पाहिजे. पण वरच्या फ्लोअरला बेडरूम सेट केलेला असल्यामुळे कबड सुद्धा वर आहेत आणि सगळे कपडे त्या कबडमध्ये. मग मला असं वाटलं की जिथे कपडे असतात ना तिथेच आपण नहा धो के रेडी हो सकते हैं, इसलिए मैंने ऊपर रख दिया. अभी इतना ज़्यादा कंफ्यूजन है ना, मुझे कभी कभी तो रोना आ जाता है कि क्या करूँ और क्या नहीं, क्योंकि बहुत ज़्यादा परेशानी है भाई. है ना, पूरा टूर में आपको देने वाली हूँ अगले नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए आप यही ब्लॉग एन्जॉय करो. आणि आज माझी मम्मी आहे ना लसूण सोलायला घेतलेलं आहे आणि मला टिप देत होती की ब्लॉग कसा शूट करायचा. म्हणजे म्हणत होती की इथे बघ मस्त नारळाचे झाड आहे बाहेर, त्याच्यानंतर नदी आहे, हे सगळं तू दाखव म्हणून. पण प्रॉब्लेम असा होतो ना की घरात एवढे कामं होतात आणि सारखं अपडाऊन मुळे मला काही सुचतच नाही. हाय एव्हरीवन, तर मी मनालीला जेव्हा गेली होती ना, हाय एव्हरीवन, तर मनालीला मी जेव्हा गेली होती तेव्हा तुमच्यासोबत थ्रेडिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. विनय आणि आरू सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येतात. माहित नाही त्यांना कॅमेऱ्याच्या समोर येऊन काय भेटतं ते. म्हणजे जेव्हा पण हा व्हिडिओ मी तयार करते आणि नंतर तो मोबाईलवर दिसतो ना, तेव्हा ते म्हणतात मम्मी मी तर दिसलोच नाही, म्हणून ते सारखं कॅमेऱ्याच्या समोर येतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी मनालीचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. बऱ्याच लोकांनी त्याला भरपूर साऱ्या कमेंट दिल्या की खरंच तुम्हाला थ्रेडिंग येते की नाही, रिझल्ट सुद्धा तुम्ही काही दाखवला नाही वगैरे वगैरे. पण मला थ्रेडिंग येते करता, कारण जेव्हा मी कॉलेजला होती ना तेव्हा माझी रूममेट ही ब्युटिशियन होती आणि त्यानंतर तिनेच शिकवलेलं. सगळ्यात आधी तर आम्ही पायावरचे केस काढायचे कसे हे शिकलेलो. आणि मग कॉलेजवरून घरी आली, मग मी मम्मीला म्हटलं, तर मम्मीलाही काही भरोसा नव्हता माझ्यावर, तरीसुद्धा तिने तिची आयब्रो करायला दिली होती. आणि सगळ्यात आधी आयब्रो खरंच चुकलेली होती आणि मम्मीचा चेहरा पूर्ण, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आयब्रो जर चांगली असेल ना तर चेहरा चांगला दिसतो. पण तरीसुद्धा मुलगी शिकतीये म्हणून तिने सगळं काही करू दिलं आणि मग माझं बघून माझी बहीण पण. आणि आता आम्हाला कोणत्याही ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज पडत नाही, कारण माझी आयब्रो ती करते आणि तिची मी करून देत असते. तर चल, का बरं नाही येणार, का बरं नाही येणार, का बरं नाही येणार सांग. आम्ही खरंच निघून जाऊ. चल विनय चल. हा ठीक आहे चल ना. हा ठीक आहे चल. हा अनुभव आहे ना प्रत्येक घरामध्ये येत असतो बरं का. जेव्हा दोन मुलं घरात असतात ना तेव्हा एकाला जी वस्तू पाहिजे ती दुसऱ्याला पाहिजेच असते. आता इथे गाडीवर बसण्यावरून भांडणं चालू आहे की पुढे कोण उभं राहणार. आरू म्हणते मी, विनय म्हणतो मी. आणि जसं विनयने ती जागा पकडली ना समोरची, तो काय उतरायला तयार नाही. कोणतं झाड आवडलं? माझ्याकडे घरी 2-3 कुंड्या होत्या आणि त्यामध्ये माती पण टाकलेली होती. म्हटलं नर्सरीमध्ये जाऊन छानसं असं रोप घेऊन यावं, पण इथेही दोघांचे भांडणं. म्हटलं चला आज काय आपलं आहे ना झाड घेणं काय. आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे की माझी बहीण आणि आई घरी आलेली आहे, म्हणून पहिला अट्टहास की तुला काय बनवायचं ना ते बनव. आणि मग संडेच्या दिवशी मार्केटमध्ये गेलो आणि 10 किलो बटाटे घेऊन आलो. आता हे कशासाठी, तर चिप्स बनवण्यासाठी. आणि आता तुम्ही सगळेजण म्हणाल ही काय चिप्स बनवण्याची वेळ आहे का. ऍक्च्युली खरं येते की बटाटा पण हा स्टोरेजचा असतो, त्यामुळे चिप्स हे लाल बनतात. पण माझी बहीण म्हणते की तुला खाण्याशी मतलब ना, कलरशी काय करायचंय. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज बघा सकाळी सकाळी काय चाललंय, पापड मेकिंग गाईज. आणि माहितीये का त्यातल्या त्यात पापडमध्ये काय बनवतोय आम्ही, चिप्स. कारण खूप लेट झालंय, माहितीये खूप लेट झालंय. आणि तरी सुद्धा मग
दिदिशा आणि मीच होती घरी, त्यामुळे मला काही जमलं नसतं आणि मी खूप आळशी आहे, खूप कंटाळा करते. म्हणून इथं माझी बहीण म्हणली की आण आपण सगळे मिळून ना तुझ्यासाठी चिप्स बनवूनच टाकू, कारण चिप्स आहे ना माझे खूप फेवरेट आहे. पण म्हणजे हेल्पिंगसाठी कोणी नसल्यामुळे मी केले नाही. लास्ट इयरला केले होते, पण आता शिफ्टिंग झाल्यामुळे थोडा थकवा पण आलेला होता म्हणून. चला तर सगळ्यात आधी तर मी सकाळी उठले, सगळेजण झोपलेले होते. मी उठले, सकाळी जाऊन टेरेसवर क्लिनिंग केली. आधी झाडू मारला, पाणी टाकून घेतलं, त्यानंतर साड्या धुवून घेतलेल्या आहे हे चिप्स वाळवण्यासाठी. आणि माझी बहीण उठून मग तिने हे प्रिपरेशन केलेलं आहे चिप्स. म्हणजे चिप्सचं पण कसं असतं ना, किती प्रमाणात शिजवलं पाहिजे, पाणी किती ॲड केलं पाहिजे, म्हणजे या गोष्टी जो डेली करतो ना, म्हणजे नेहमी करतो त्याला माहिती असतात. पण मला एवढा काही अनुभव नाही आहे, म्हणून सगळं काही माझ्या बहिणीने केलेलं आहे. आता वरती जाऊन मी हे चिप्स वाळवते. चला भेटूया तिकडे वरती टेरेसवर. मम्मी आलेली आहे पापड वाळत टाकू लागायला, आणि इथं बहीण पण आलेली आहे. आणि मी बघा किती जास्त काम केलंय. हे यायच्या आतच सगळं काही क्लीन करून ठेवलं. सांगितलंय मी तुम्हाला स्वतःची तारीफ जास्त नसते करायची. आणि असे पापड आता इथे आपल्याला पसरून घ्यायचे. आणि हे माहिती आहे का, असे वेगवेगळेच ठेवायचे, नाहीतर काय होतं चिपकून जातात ते एकमेकाला. चिपकून नाही, चिकटून जातात. हे इथे एक्सपिरियन्स होल्डर आहेत. मस्त कमरेला ओढणी बांधून कामासाठी तयार. अंदाज असा होता की 2 साड्यांमध्ये पूर्ण पापड वाळून जातील, पण आमचा अंदाज चुकला. आणि मला असं वाटलं की दुसरी बाल्कनी सुद्धा क्लीन करावी लागणार, म्हणून मी इथे बाल्कनी क्लीन करून घेते. पहिले मस्त छान पाणी टाकून नंतर मग खराट्याने पूर्ण बाल्कनी झाडून घेतलेली आहे. आणि इथे बघा दुसरी साडी माझ्या आईने रात्रीच आहे ना पूर्ण बटाटे सोलून घेतले. म्हणजे तिने एकटीने जेव्हा आम्ही स्वयंपाक करत होतो ना तेव्हा तिने बटाटे सोलून घेतले. आणि त्यानंतर मी जेव्हा भांडे घासायला घेतली तेव्हा माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने पूर्ण बटाटे किसून ठेवले. बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे. जर बटाट्यामध्ये पाणी आपण ॲड केलं नाही तर मग ते काळपट होतात. आणि हवा असल्यास तुम्ही तुरटी सुद्धा फिरवू शकता, पण माझ्याकडे इथे तुरटी नव्हती म्हणून मी असंच फक्त पाण्यामध्ये हे बटाटे रात्रभर भिजवून घेतलेले. बघा बटाटे उकळायची प्रोसेस चालू आहे. तर इतकं मोठं पातेलं आहे माझ्याकडे. तर त्यामध्ये पहिले खूप पाणी ॲड केलं, ते पाणी बॉईल होऊ दिलं, त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि नंतर मग हे चिप्स बटाट्याचे आपण ॲड केले. आणि याला असं शिजवायचं ना, ते एकदम अदरकच्चे पाहिजे, म्हणजे जास्त शिजवायचे पण नाही आणि एकदम कमी कच्चे पण नाही. जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनिटं शिजवले तरी होऊन जातात क्वांटिटीनुसार. आता इथे क्वांटिटी जास्त आहे माझी, त्यामुळे इथे आपल्याला 15 मिनिटं तरी शिजवावे लागतात याला. तर असं आहे. आणि लक्ष ठेवायचं, कारण की बटाटे मग ते तळाला आहे ना लागतात, म्हणजे जळू शकतात, ते चिकटतात ना ते पातेल्याला, मग ते असे ब्राऊन कलरचे होतात. म्हणून आपण लक्ष ठेवून राहायचं आणि हे हलवत राहायचं चमच्यानी. तुम्ही तुमच्या घरी कोणते कोणते पापड केले मला कमेंट मध्ये सांगा बरं का. गाईज, पापड मेकिंग इज नॉट इझी फॉर अस. बघा आता चिप्स घेण्यासाठी माझी आई बघा किती पायऱ्या खाली चढून जाणार आहे. आता बघा किती पायऱ्या इथे.
इथून बेडरूम येतो, त्यानंतर किचन येणार आणि खाली उतरताना तरी काय नाही. आता मी थोडेसे पापड घेऊन आलेली आहे थोडेसे. तरी सुद्धा मेरी सांस इतनी फूल गई है ना कि मैं बता नहीं सकती. इतनी सारी मेहनत लगती है गाइस, इट्स नॉट इजी. को यहाँ भी चद्दर बिछा दी है हमने, वहाँ की बालकनी पूरी फुल हो गई है. ये धूप में काम कर रही है और ये अभी छांव में करेगी थोड़ी देर. काय ग पहिलवान, का बरं मम्मीला बोलवती? बोल अगं, बोल अगं, बोल. हे बघा इथे अजून आहे ना, किती वाजलेले आहे ग? 10 वाजले वाटतं, तरी अजून हे पोरं झोपलेले आहेत. हा, वॉटर पार्क स्वप्नात आला होता का काय तुझ्या वॉटर पार्क? रात्रीचे 9:12 झालेले. कारण की माझ्या आईने मला आत्ताच विचारलं की किती वाजलेत म्हणून, कारण की तिला कॉल करायचा आहे कोणाला तरी. मग मी म्हटलं की आता तर खूप लेट झालंय, कारण गावाकडे बरेचसे लोक लवकरच झोपून जातात आणि इथे आमचं जेवण चालू आहे. पण मी तुम्हाला काय दाखवणार आहे हे बघा, हे बघा. माझी बहीण घरी आली ना, तुम्हाला सांगितलंय मी पहिल्याच व्हिडिओमध्ये, माझी बहीण खूप सुगरण आहे, नवीन नवीन आयटम शोधून काढत असते. तर आता आहे ना, आम्ही इथे बनवतो आहे पानाचं सरबत. हा जो खायचा पान आहे त्यामध्ये ऍड केलेला आहे गुलकंद, डिंक, त्यानंतर हे खायचे पान ऍड केले, बडीशोप ऍड केलेली आहे आणि आता ते ज्युसर मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं आणि त्याच्यामध्ये थंड दूध टाकायचं असं ती बोललेली आहे. रेसिपी रेडी झाली ना की मी तुम्हाला दाखवते. इथे ज्यूस बनतच होता तोपर्यंत शेजारच्या काकूंनी आम्हाला इथे फणसाचे गरं आणून दिलेले आणि त्या दिवशी माझं फणस खराब निघालेलं, पण मला बघा आज मस्त फणस खायला भेटणार आहे. आणि हा पण फणस आहे ना एकदम गावठी आहे बरं का, म्हणजे लोकल मार्केटमध्ये जसा भेटतो ना, ज्याचे गरं हे एकदम कडक असतात, पण हा तसा नाहीये. खायला अतिशय गोड होता आणि इतकं सुंदर लागत होता ना, खूप भारी. Cheers guys. टेस्ट करून दाखव. Cheers. The taste is awesome. तर असा होता आजचा दिवस. म्हणजे टायर्ड पण खूप झालेलो, पण काम करताना सुद्धा मजा येत होती, कारण की ना आपल्या लोकांची साथ होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.